सगळ्यांचं आमचं अचानक ठरलं. शंभू काल रडत होता, काका त्याला काल भेटायला गेलते. तो इतका रडत होता की त्याला काही सुचतच नव्हतं. आणि आत्ता आम्ही त्याला आणायला चाललो, कारण की काल दादा बारकी गाडी नेलती का तर म्हणजे तो महाग लागेल म्हणून, आणि एक त्यांचे फ्रेंड नेलते. आणि मग काका म्हणले की ती खूपच लांब आहे, एवढा लांब नको, छोट्या गाडीवरती तुला काहीतरी म्हणजे त्रास होईल वगैरे, त्याला हिंडायची तशी फिरायची सवय. पण काका म्हणले नको. आत्ता आम्ही चाललोय त्याला आणायला. भैया काका जायचंय भैया काका आणि भैया काका. आत्ता आम्ही त्याला आणायला चाललो. मी गाडीत बसले की देते डिटेल्स, आणि तिथं पोचले की देते डिटेल्स. आम्हाला लय वेळ झालं गाडीत बसून. आता आम्ही अजून आम्हाला 1 तास आहे, 1 तास 30 मिनिटं पोहोचायला. तर आम्ही जरा चिल मारतो. चिल. मी जवळ गेले की बस ब्लॉग चालू करते. आता मी बंद करते. आणि आता शंभू मी तुम्हाला दाखवते. 90 100 जेव्हा शंभू दाखवते. ते काय होतंय असं कोण. आता मी जेवण करायला थांबलोय तुळजाभवानीमध्ये. शंभूला घेतलेला आहे. शंभू काय वाटतंय? तो इतका रडत होता की त्याला यायचं होतं. तर आता आम्ही जेवतो आणि मग परत पुन्हा व्लॉग कंटिन्यू करते. गो गाईज हे सगळ्यांनी उड्या खाल्ल्या. ते गाईज कुस्ती चालली बघा. बघा गाईज शंभूच्या पहिलवान जरा लुकडा आहे. पलट जिंकला पण तुम्ही चिटिंग केली. खातातली माती आहे आणि हे सगळे ते माती अख्ख्या अंगाला होते. चक ना कोणी यार जावा ना. अरे येडे काय पुढे उद्यापासून माझं एकट्या शंभू आता येणार का थांबणार आहे. चले सो गाईज आता आम्ही कपडे बदलायला चाललो. नंतर आम्ही ब्लॉग कंटिन्यू करतो. कालचा आम्ही ब्लॉग कंटिन्यू करू, कारण काल आम्हाला टाइमच नाही भेटला ब्लॉग कंटिन्यू करायला. शंभू पण आलता, दादा पण आलता. माती परत चालू झाली वगैरे. नंतर कंटिन्यू करते. तर गाईस आता आम्ही पोहून आलेलो होतो. तर आता आम्ही सगळे भेळ खातोय. तू बघा इथं बघा भेळ कालवली आहे. आता टोमॅटो टाकलाय, कांदा आजीने चिरून दिलाय. ते पण सासवडची भेळ आहे. आणि इथं खूप कोथिंबीर झाली म्हणून काढून ठेवली. आणि कांदा असं टाकायचं वरती. आता हा कांदा आमच्या शेतातला आहे, मोठा मोठा. तर गाईज नंतर कंटिन्यू करतो घरी जाताना. कर बंद. हा कर बंद. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे. सगळी बघून आलो. आजींनी भेळ केली होती, भेळ खाल्ली. आता चाललोय घरी. मम्मीने
मम्मीने काहीतरी स्पेशल केलं त्यामुळं आता इथं पण खाल्लं. आता पोट भरलेलं आहे. मग आता खायचं थोडं वांदे असं वाया गेलं तर उगाच धरून आणायची मम्मी म्हणून खायचं तर नंतर बघू घरी गेलं सांगतो स्पेशल काय ते करते तुम्हाला कसं कंटिन्यू करतो आम्ही. काही जाता चेतकमध्ये फक्त 8 किलोमीटरची रेंज आहे आणि चार्जिंग आहे 9%. तर आता आम्ही 1.5 किलोमीटर चालतोय. तर या दोघी महाग आहेत. आम्ही दोघंही येताना मी घेतली होती. तर कंटिन्यू करतो मम्मी स्पेशल काय केलं ते बघा. तर गाईज आता इथे चिव दीदी थांबलेली आहे. घेतलंय केलं का? ए गपना चिव दीदी थांबलेली आहे आता. ती समोरून येत होती आणि आम्ही असं चाललो होतो. हा ना चुकलं मी आत्ताच आम्हाला बंद अरे मी केला. म्हणणारच होतं पण मला कन्फर्म नव्हतं माहिती. मी आत्ताच बंद केलं इथं. हे बघा दादा चिव दीदी आणि ह्या दोघी बर्थडेला सकाळी येणार आहे. मग या पाहायला येणार आहे तुला घ्यायला येतो मग तसंच कॉफी पिऊन मग घरी जाऊ. सकाळी सकाळचं नको उशीर जाऊ जरा. 4-5 ला जाऊ. श्रीजीची नाही तर हा श्रीजी हो किती टक्के? 8% या उद्या पेपर संपले ना संपले दादाचे त्याचे नाही संपले जाऊ दे त्याचं काहीतरी मग उद्या 22 तारखेला संपलं. पुढं सांगायचं नाही तुम्हाला मी स्नॅप नाही पाठवत आलंय. मला पाठवलंय का? पोपडला नाही तुम्हाला नाही पाठवत मी हा ऐक ऐक चला हे जाऊ का जाऊ दे या उद्या सकाळी 10 वाजता तयारी केली आहे बाई हा जाऊ बाय का? बाय. फोन करतो रात्री. तर काय आताची तिथे भेटली होती. तर उद्या ती राहायला येणार आहे इकडं. चार्जिंग नाही तर ती उद्या राहायला येणार आहे. तर कॉफी प्यायचं चाललंय नाही तर कॅफेला बघू जे ठरण ते ठरण. त्यांच्याकडे मोबाईल दे. तर गाईज सकाळी आम्ही पोहणार त्याच्यानंतर ब्लॉगच नाही केला कारण की लई कंटाळा आलता. आणि त्याच्यानंतर हां उद्याची उद्या येणार आहे आणि उद्या आम्ही पोहायला जाणार आहे तेव्हा पण मी ब्लॉग करेन. आणि आत्ता काही मित्रांच नाही आमच्यात. आम्ही इथं चौघच आहे. दादा आहे दीदी आहे परी आहे. जरा चहा पितोय दीदी मित्राच नाही म्हणून करमत नाही. सध्या त्याच्या मावशीचा आज टिळा होता म्हणून तो तिकडं आहे मांजरीला. खोल पडले कोणच नाही आहे कोणच नाही इथं. काय बोलली परत बोल खोल पडले हिला आळी तर गाईज मी उद्या आम्ही कॉफी पण प्यायला जाणार बहुतेक. शिवजी म्हणले आपण जाऊ पण काय माहिती आता. तर काही सईचे मेसेज बघा सईचे सगळ्या लग्नाचे रील्स आहेत गाईस सगळे. आम्ही किती चॅटिंग केली बघा आज. बघायचं का तुम्हाला आता ते नाही लग्नाची रील कुठली? दुसरीच कोणती तरी वेगळी. दाखव ना ती रील दाखव ना. येडे माकडे नको राहू दे कॉपीराइट पडेल गाईस. जाऊ द्या काय आता कॉपीराईट पडेल. आता नाही दाखवते कधीतरी नंतर ना दाखवतो. ती खूपच बोलत होती लग्न ठरले घरात त्यामुळं तिला ती लय खुश आहे लग्न आहे घरात पण. आणि गाईस ते सोडा मी उद्या कंटिन्यू करते नाही तर मग डायरेक्ट उद्या दुसराच व्लॉग करते. हा जर छोटा झाला तर थोडंसं प्रॉब्लेम येईल. सॉरी छोटं झाल्याबद्दल. आणि गाईस जर का रात्री काय झालं तर ब्लॉग परत कंटिन्यू करण्यात येईल. पण तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि सबस्क्राईब पण करायला हवा, लाईक पण करा. मी संध्याकाळी कंटिन्यू करतोच. संध्याकाळी जर भेटला टाईम काय जर नाही तर मी कंटिन्यू करते. आणि जर संध्याकाळी जर कंटिन्यू नाही केलं तर मग इथंच मी ब्लॉग स्टॉप करेन. फक्त सांगेन लाईक वगैरे ते काय मी सांगतो ते. आणि मी उद्याचा ब्लॉग चालू करेन नवीन आहे.
आणि तो गोव्याचा व्लॉग का नव्हता टाकला कारण की त्याच्यानंतर नाही येताना काही सुचलंच नाही आणि आजारी होतो परी आणि मी, म्हणून दीदी नको म्हणली व्लॉग करायला. ती म्हणजे मी नाही करणार म्हणून मी व्लॉग नाही चालू केला. सॉरी. आता इथूनपासून आम्ही कंटिन्यू करतो काय. तर संध्याकाळी जमलं तर मी संध्याकाळी कंटिन्यू करते, नाहीतर मी डायरेक्ट उद्या. किती पाणी वाटते गाईज आता मी इथं व्लॉग एंड करतोय आणि उद्याचा व्लॉग असणार आहे विहिरीत पवायचा आणि चिवदीदी येणार आहे त्याचा श्रीजीचा. आम्ही श्रीजीला जाणार आहे, श्रीजीला. हिचा अभ्यास बघा इथं माझं करते आणि गाणी लावलं ते आणि इकडं आहे अभ्यास. भाई अभ्यास 2 दिवसांनी त्याचा पेपर आहे, त्याला लाज आहे का गाईज. सकाळी पाहुला जरा वेळ फोन बघितला आणि नंतर गेल का दादा आणि नंतर आल्यावरती काय केलं, थोडाफार अभ्यास केला आणि मग आत्तापासून बसला अभ्यासाला. आता काय करायचं त्याला असतं गप्पना. हो इथं विहिरीत लागून घेतली, दिसलं का विहिरीत. नाही ते नाही, ते वरचं गुडघ्याला मला मग दाखवत होता. इकडच्या या घे इकडं. तो ते हिला पण लागले भाईचारण टॉप. मला पण लागले इथं. लागू दे तुला. ती काय ती बालिश बघायचं कसा दिसतो. बघा तिला सगळं ऐकू जाते तरी शायनिंग खाते. सई सोबत चॅटिंग करते. सई जेवले मी. हा खाईन. तर गाईज आता मी व्लॉग एंड करते आणि उद्या चुदीन ते आले की जास्तच राडा होणार आहे. गाईज उद्या आमच्या गँगमध्ये अजून एक मेंबर ॲड होणार आहे. हळूहळू वाढत जाणार आहे कारण आता मावशीचे पोरं मावशी वगैरे राहायला येणार आहेत सगळे. मोहित शेठ तर काय आता 16 तारीख म्हणतात ते, पण ते 16ला येणारच नाही. मोहित शेठ जर का ब्लॉग बघत असाल, जर का तुम्ही 16 तारखेला आले तुम्हाला बक्सला नेणार आहे. बक्सला गाईज तर एक guys बोलू का आता- गाईज, आमचे 52 सबस्क्रायबर्स झाले तर त्याच्या माहितीये ग बस माहितीये. आणि आता गाईज घरात पण जरा जास्तच म्हणजे मज्जा येणार आहे. एक किती अजून किती आठवडे नाही, ट्वीट न रक्ते निघते. तुम्ही 4 येणार आहे सगळे. 16ला ये. 14 का 16. 14ला गाईज तुम्ही सांगा तुझा कधी पेपर येणार आहे? संपल्यावरती गाईज 10चा लास्टचा पेपर संपल्यावरती सगळे येणार आहेत. 18ला आहे, पण 18चा पेपरला जातो. 18 पेपर सगळे त्यासाठी सगळेच पेपर सोपे. बघू ना रिझल्ट मध्ये काय लावले दिवे आपण. आणि सोना दादा त्यांना माहिती आपण vlog करतो. तर गाईज आता मी व्लॉग उद्या कंटिन्यू करते म्हणजे हा एंड करते आणि उद्या मी परत न्यू व्लॉग स्टार्ट करते. तर उद्याच्या व्लॉगमध्ये खूप मज्जा येणार आहे आणि तुम्हाला 2-3 दिवसांनी पण खूप मज्जा येणार आहे. मोहित शेठ, हॅलो मोहित शेठ, तुम्ही जर का हा ब्लॉग बघत असाल तर तुम्ही जर का 16 तारखेला बरोबर आले, एक दिवस मागं नाही पुढं नाही, जर का 16 तारखेला आले तुम्हाला बक्सला नेणार. बक्स डायरेक्ट 20 पाजणार. तुम्ही जी 100%. 100%. तर बघ आता मोहित मामा तुला कसं जमतं ये नक्की. जर का 16 तारखेला आला नाही तर जेव्हा येशील तेव्हा मला तू स्वतः न्यायचं. जर का 16 तारखेला आला नाही तर जर 16 तारखेला आला तर मग दादा त्याला नेणार आणि जर की 20-21ला आला तर 16 सोडून कधी पण आला तर मोहित त्याच्या आधी मामा आणि दादाला त्याच्यानंतर. न्यायचं. तर बघा आता चॅलेंज आपण बघू किती हे चॅलेंज करतात तेव्हा मी पण आणि ब्लॉग तू करेन. हे सगळं कमेंट्स मध्ये टाक. कमेंट्स मध्ये मोहित शेठ, तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा आज जो ब्लॉग पडन हवाला त्या कमेंट मध्ये सांग कधी येणार आहे. तर आता काहीच मी इथंच व्लॉग एंड करते आणि लवकरच सगळे येतील तेव्हा तर खूप मजा येणार आहे. हळूहळू उद्यापासून सगळे यायला चालू होणार आहेत. आत्ताचे म्हणजे ह्या आणि पुढच्या आठवड्याचे ब्लॉग एकदम भारी, तुम्हाला एकदम मज्जा येणार बघायला. तर बघत राहा. बघत राहा आणि जरा जास्तच मज्जा वगैरे आणि ते लग्न पण आहे घरात त्यामुळे. तर गाईज मी आता इथंच व्लॉग एंड करते. उद्याचा व्लॉग तुम्ही बघा आणि त्यात पण मज्जा येणार आहे. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब.